नमस्कार मंडळी, हर हर महादेव. श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ती हिरवीगार निसर्गरम्य सृष्टी, मंदिरातील घंटानाद, ओम नमः शिवाय चा जयघोष आणि भगवान महादेवाची भक्ती तल्लीन झालेले असंख्य शिवभक्त. श्रावण हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र महिना मानला जातो. विशेष महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याला वेगळीच धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. 2026 मध्ये महाराष्ट्रात पंचांग 2026 मध्ये महाराष्ट्राचे अमात्य पंचांगानुसार श्रावण महिना सुरुवात 13 ऑगस्ट 2026 रोजी होत आहे आणि श्रावण महिना सांगता 11 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. या काळात चार श्रावणी सोमवार येणार आहे. 17 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि 7 सप्टेंबर. म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत. श्रावण महिन्यात नेमकं काय करावं, महादेवाची पूजा कशी करावी, श्रावण सोमवारचे व्रत कसे करावे, घरामध्ये सकारात्मक वातावरणासाठी कोणते आध्यात्मिक उपाय करता येते, या सर्व महत्वाची माहिती. श्रावण महिन्यात कोणती गोष्ट करू नये, कारण अनेक वेळा आपली भक्ती करत असताना काही गोष्टी अज्ञानामुळे चुकीच्या पद्धतीने करतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिना का महत्वाचा आहे? श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर पडले अशी धार्मिक कथा आहे. हे विष सृष्टीचे रक्षक करण्यासाठी भगवान शिवांनी प्राशन केले. त्यांचा कंठ निळा झाला म्हणून भगवान शिवाला निळकंठ असेही म्हटले जाते. श्रावणातील जलाभिषेकाची परंपरेशी या कथेला जोडले जाते. भक्त भगवान शिवलिंगावर पाणी अर्पण करत आणि आपल्या मनातील अहंकार, नकारात्मकता आणि अनाशाता दूर करण्यासाठी प्रार्थना करतात. म्हणून श्रावण म्हणजे फक्त उपवास करण्याचा महिना नाही. श्रावण म्हणजे मन शुद्ध करण्याचा महिना, विचार शुद्ध करण्याचा महिना, वाणी शुद्ध करण्याचा महिना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान शिवाच्या चरणी स्वतःला समर्पित करण्याचा महिना. महाराष्ट्रात अमांत पंचांगानुसार 2026 मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत असेल. श्रावणात 4 सोमवार. पहिला श्रावण सोमवार 17 ऑक्टोबर 2026, दुसरा श्रावण सोमवार 24 ऑक्टोबर 2026, तिसरा श्रावण सोमवार 31 ऑक्टोबर 2026 आणि चौथा श्रावण सोमवार 7 सप्टेंबर 2026. लक्षात ठेवा, भारतात वेगवेगळ्या प्रदेशामध्ये पंचांग पद्धतीनुसार श्रावणाची तारीख वेगळी असू शकतात. उत्तर भारतात पूर्णमास पद्धतीमुळे श्रावणाचा कालावधीत वेगळा आहे. महाराष्ट्रात अन्य पद्धतीनुसार वरील तारखा लागू होतात. श्रावण महिन्यात काय करावे? दररोज भगवान शिवाचे स्मरण करा. श्रावण महिन्यात सर्वात सोपे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शिवाचे नामस्मरण. दररोज सकाळी उठल्यावर काही वेळ शांत बसा, डोळे बंद करा, मन शांत करा आणि श्रद्धेने म्हणा ओम नमः शिवाय. हा मंत्र 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा आपल्या श्रद्धेनुसार जपता येते. मंत्र किती वेळा म्हणायचा यापेक्षा तो किती श्रद्धेने म्हटला जातो हे अधिक महत्त्वाचे आहे. शिवलिंगावर जलाभिषेक करा. श्रावण महिन्यात जलाभिषेकाचे विशेष महत्त्व दिले जाते. शक्य असल्यास सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. भगवान शिवाचे स्मरण करा. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. जलाभिषेक करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. घरच्या घरी पूजा करत असल्यास तर आपल्या घरात परंपरेनुसार पूजा करा. मंदिरात जात असाल तर मंदिराचे नियम पालन करा. बेलपत्र अर्पण करा. भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्राचे विशेष महत्त्व आहे. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावे. आपल्या श्रद्धेनुसार बेलपत्र अर्पण करताना मनोभावे प्रार्थना करा. पण केवळ बेलपत्र वाहिलं म्हणजे सर्व समस्या संपली अशी अंधश्रद्धा ठेवू नका. भक्तीचा खरा अर्थ म्हणजे आपल्या आचरणातही चांगुलपणा आणणे. श्रावण सोमवारचे व्रत कसे करावे?
श्रावण सोमवार भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. 2026 मध्ये महाराष्ट्रात 4 श्रावण सोमवार आहे. 17 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि 7 सप्टेंबर. ज्यांना व्रत करायचे आहे त्यांनी आपल्या आरोग्य आणि क्षमतेचा विचार करून व्रत करावे. उपवास करणे शक्य नसेल तर स्वतःला त्रास देऊ नका. श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्वाची आहे. आरोग्याशी संबंधित अडचणी असल्यास उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे व योग्य आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप करा. श्रावणात अनेक भक्त महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम रुकुमेव बंधना मृत्युमोक्षी मममृता. मंत्र श्रद्धेने म्हणता येतो. मंत्र म्हणताना मन शांत ठेवा. फक्त डोक्याने मंत्र म्हणणे नव्हे तर त्यांचा भाव मनात ठेवणे महत्वाचा आहे. शिव मंदिरात दर्शन घ्या. श्रावण महिन्यात शक्य असल्यास आपल्या जवळच्या शिवमंदिरात दर्शन घ्या. मंदिरात गेल्यावर गर्दीमध्ये ढकलाढकली करू नका. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांची काळजी घ्या. मंदिराची स्वच्छता राखा. देवस्थान परिसरात कचरा करू नका, कारण देवाची पूजा करताना देवाच्या मंदिरात परिसर स्वच्छ ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दान धर्म करा. श्रावण महिना हा केवळ स्वतःच्या इच्छेसाठी देवाकडे मागण्याचा काळ नसून दुसऱ्याच्या मदतीसाठी प्रेरणा देणारा काळ आहे. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा. गरजू व्यक्तींना कपडे द्या. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्या. पशुपक्ष्यांसाठी पाणी ठेवा. भुकेल्यांना व्यक्तीला अन्न द्या. आणि सर्वात महत्त्वाचे, दान करताना अहंकार ठेवू नका. मी दान केले हा गर्व भक्तीची सुंदरता कमी करू शकतो. घरात सकारात्मक वातावरण ठेवा. श्रावण महिन्यात घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. सकाळी देवघरात दिवा लावा. भगवान शिवाचे नामस्मरण करा. शक्य असल्यास धार्मिक ग्रंथाचे वाचन करा. घरात सदस्यांशी प्रेमाने बोला, कारण दिवसभर पूजा करून घरातील व्यक्तींशी भांडण केले तर भक्तीचा खरा अर्थ काय राहील. म्हणून श्रावणात एक संकल्प करा. मी माझ्या वाणीने कुणालाही दुखवणार नाही. हा संकल्प देखील एक मोठी साधना आहे. श्रावण महिन्यात काय करू नये. आता अत्यंत महत्त्वाचा भाग, श्रावणात काय करू नये याबद्दल अनेक धार्मिक परंपरा व प्रादेशिक समजुती आहे. व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. श्रावण हा अध्यात्माचा काळ मानला जातो. दारू, तंबाखू, सिगरेट आणि इतर व्यसनापासून दूर राहण्याची संकल्प करणे ही या काळाची सवय ठरू शकते. देवाची पूजा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला व्यसनांना प्रोत्साहन देणे याचा विरोधाभास आहे. म्हणून श्रावण स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. खोटे बोलणे आणि निंदा टाळा. आपण भगवान शिवाची पूजा करतो, पण दिवसभर दुसऱ्याची निंदा करत राहतो. दुसऱ्याच्या कुटुंबाबद्दल वाईट बोलतो, खोटे बोलतो, मन दुखावतो. तर आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवा, माझ्या भक्तीमध्ये माझे आचरण किती आहे. म्हणून श्रावण हा एक नियम करा. दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा शांत राहायचे. खोटे बोलण्यापेक्षा सत्य बोलायचे. आणि कोणाचे मन दुखवले असेल तर माफी मागायची. देवाच्या नावावर अंधश्रद्धा पसरू नका. श्रावण आला की अनेक प्रकारचे संदेश सोशल मीडियावर फिरतात. हे केलं नाही तर संकट येईल. ही एक गोष्ट केली तर रात्री धनलाभ होईल. अमुक वस्तू शिवलिंगावर वाहिली नाही तर महादेव नाराज होतील. अशा संदेशावर विचार न करता विश्वास ठेवू नका. धर्म म्हणजे भीती निर्माण करणे नाही. धर्म म्हणजे श्रद्धा, सदाचार, संयम आणि चांगले आचरण. पर्यावरणाची हानी करू नका. श्रावण म्हणजे पावसाळा. निसर्ग हिरवागार झालेला असतो. या कारणाची हानी करू नका. श्रावण म्हणजे पावसाळा. निसर्ग हिरवागार झालेला असतो. या काळात देवाच्या नावाने प्लास्टिक, कचरा किंवा प्रदूषण वाढवणे योग्य नाही. मंदिरात पूजा करताना प्लास्टिकचा कचरा टाकू नका. नद्या, तलाव किंवा पाण्याच्या ठिकाणी कचरा फेकू नका. निसर्ग सेवा हीच ईश्वर सेवा आहे. अशा सुंदर विचार मनात ठेवा. उपवासाच्या
नावाखाली शरीराला त्रास देऊ नका. उपवास हा श्रद्धेने भाग आहे, पण उपवास म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास देणे नव्हे. दीर्घकाळ उपवास राहणे प्रत्येकासाठी योग्य असलेच असे नाही. विशेष लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला किंवा काही आरोग्याविषयी समस्या असल्यास व्यक्तींनी उपवासाबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शक्य असल्यास आपल्या परंपरेनुसार सात्विक आहार घ्या. दुसऱ्यांच्या श्रद्धेची चेष्टा करू नका. कोणी सोमवारचे व्रत करत असेल तर त्यांची चेष्टा करू नका. कोणी पूजा करत असेल तर त्यांना अपमान करू नका. कोणी व्रत करत नसेल तर त्यांना जबरदस्ती करू नका. प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा आणि धार्मिक पद्धत वेगळी असू शकते. भक्ती मनापासून हवी. श्रावण सोमवारचे सोपे पूजा पद्धत. आता आपण पाहूया श्रावण सोमवारच्या दिवशी घराच्या घरी साधी पूजा कशी करता येते. सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे घालावे, देवघर स्वच्छ करावे, भगवान शिव, माता पार्वतीचे स्मरण करावे, शिवलिंग असल्यास स्वच्छ पाण्याने अभिषेक करा, बेलपत्र आपल्या परंपरेनुसार अर्पण करा, फुले अर्पण करावी, धूप दिवा लावा, ओम नमः शिवायचा जप करा, शिव आरती म्हणा आणि शेवटी मनापासून प्रार्थना करा. प्रार्थना अशी असू शकते, हे महादेवा, माझ्या मनातील अहंकार, क्रोध, मत्स्य आणि नकारात्मक विचार दूर करा. माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी द्या. मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. श्रावणातील सर्वात मोठा उपाय कोणता? अनेक जण विचारतात, श्रावणात कोणता उपाय केला तर महादेव प्रसन्न होतील? याचे उत्तर अगदी सोपे आहे, चांगले आचरण. गरजू व्यक्तीला मदत करा, आई-वडिलांचा आदर करा, घरातील मोठ्यांना सन्मान करा, लहानांशी प्रेमाने वागा, कोणाचे मन जाणून बुजून दुखू नका, प्रामाणिकपणे काम करा आणि दररोज काही क्षण भगवान शिवाचे स्मरण करा. कारण देवाला केवळ वस्तूंची पूजा नको असते, तर भक्ताच्या मनातील भाव महत्वाचा असतो. श्रावणातील एक सुंदर संकल्प. या श्रावणात आपण एक छोटासा संकल्प करूया. दररोज किमान 5 मिनिटे शांत बसून ओम नमः शिवायचा जप करा. दिवसभर एक चांगले काम करा आणि एक गरजू व्यक्तीला मदत करूया. एक वाईट गोष्ट कमी करण्याचा प्रयत्न करूया आणि कोणाच्याही मनात जाणून बुजून दुखवणार नाही याची काळजी घेऊया. जर हा संकल्प आपण पूर्ण श्रावणभर केला तर आपल्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल जाणवू शकते. प्रेक्षकांसाठी विशेष संदेश. मंडळी, श्रावण म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही. श्रावण म्हणजे आपल्या मनातील राग कमी करणे. श्रावण म्हणजे आपल्या वाणीमध्ये गोडवा आणणे. श्रावण म्हणजे चुकीच्या सवयी सोडण्याचा प्रयत्न करणे. श्रावण म्हणजे गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणणे. आणि श्रावण म्हणजे निसर्गाची काळजी घेणे. आणि श्रावण म्हणजे भगवान शिवाच्या चरणी मनापासून समर्पित होणे. आपण कितीही मोठी पूजा केली तरी आपल्या वागण्यात प्रेम नसेल तर भक्तीचा अर्थ अपुरा राहतो. या श्रावण सोमवारी महादेवाला एकच गोष्ट मागा, देवा मला समृद्धी दे, योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे आणि माझ्या हातून नेहमी चांगले कर्म घडू दे. महाराष्ट्रातील भाविकांसाठी 2026 चा श्रावण महिना 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत आहे. 4 श्रावण सोमवार 17 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि 7 सप्टेंबर रोजी येत आहे. मात्र लक्षात ठेवा, तारखा बदलू शकतात. पंचांग बदलल्यानुसार फरक पडू शकतो. त्यामुळे आपल्या स्थानिक पंचांगानुसार तिथी आणि पूजेचे मुहूर्त तपासणे योग्य आहे. श्रावण महिन्यात भगवान शिवाची भक्ती करा, पण त्यांच्याबरोबर माणुसकीचाही भक्ती करा. देवळात दिवा लावा, पण कोणाच्या आयुष्यात अंधार असेल तर त्याला मदतीची हात नक्की द्या. शिवलिंगावर जल अर्पण करा, पण तहानलेल्या माणसाला पाणी देण्यास विसरू नका. महादेवाला बेलपत्र अर्पण करा, पण आपल्या वागण्यात प्रेम आणि नम्रता ठेवा. कारण खरी भक्ती, शिवभक्ती केवळ मंदिरात नाही, ती आपल्या कर्मात दिसली पाहिजे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. भगवान महादेवाची कृपा आपल्या सर्वांवर
आणि आपल्या परिवारावर सदैव राहू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. अशा धार्मिक, आध्यात्मिक आणि भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, हर हर महादेव, ओम नमः शिवाय.